हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिट अँड फाईन ग्रुप. आजचा टॉपिक आहे बर्न फॅट विदाउट काउंटिंग कॅलरीज. कॅलरीज न मोजता फॅट लॉस करण्याचे 10 पॉवरफुल हॅबिट्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्ही कॅलरीज मोजून थकलात का? की डाएट चार्ट फॉलो करूनही तुमचं फॅट कमी होत नाहीये? तर मी आज तुम्हाला सांगणार आहे कॅलरी न मोजता फॅट लॉस करण्याचे 10 सिंपल सिक्रेट. नो डायटिंग, नो स्टार्वेशन, फक्त स्मार्ट आणि स्मॉल हॅबिट्स. वेट लॉस म्हणजे फक्त कॅलरीज नाही, ती आहे लाईफस्टाईल. जर तुम्ही तुमची लाईफस्टाईलमध्ये थोडेसे छोटे छोटे बदल केलेत ना, तर आपल्या बॉडीचं फॅट बर्न व्हायला आपोआपच मदत होते. तर पाहूयात तर 10 पद्धत कोणत्या प्रकारे आपण हे आपले बॉडी फॅट कमी करू शकतो, फॅट बर्न करू शकतो. पहिलं फर्स्ट आहे ड्रिंक वन 1 ते 1.5 लिटर पाणी. 1 ते 1.5 ते 3 लिटर पाणी आपण दिवसभरात प्यायचं आहे. साधा आणि सोपा फॅट लॉसचा सिंपल सिक्रेट आहे हे. तर त्याच्यामुळे काय फायदे होतात, तर तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं, टॉक्सिन्स फ्लश आउट होतात आणि तुमचं हंगर कंट्रोल होतं. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही 1 ते 2 ग्लास गरम पाणी पिताय, तर त्या गरम पाण्यातून तुमच्या बॉडीतले टॉक्सिन्स कमी होतात आणि तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा सुधारायला मदत होतं. प्रयोग करून पहा. 1 महिना तुम्ही कंटिन्यू सकाळी 2 ग्लास पाणी पिऊन बघा. तुमच्या भुकेवर पण आपोआप नियंत्रण येतं. मग तुम्हाला लगेच उठल्याबरोबर हे पाणी प्यायचं आहे ब्रश करायच्या अगोदर. सेकंड आहे 30 ग्रॅम प्रोटीन पर मील. प्रोटीन म्हणजे फॅट लॉसचा किंग आहे. आपल्या आहारामध्ये तुम्ही काउंट केलं का, की आपण कार्ब जास्त खातो आणि प्रोटीन कमी खातो. तर प्रोटीनचा बेनिफिट जेव्हा तुम्ही 30 ग्राम प्रोटीन तुमच्या नाश्त्यामध्ये, 30 ग्राम प्रोटीन तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये, 30 ग्राम प्रोटीन तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये जर घेतले, त्याच्यामुळे तुमचे मसल स्ट्रॉंग होतात आणि तुमचं फॅट फास्ट बनवायला मदत होते. आणि हा लॉंग लास्टिंग फुलनेस आहे. एक्झाम्पल, जर तुम्ही दाल, राईस आणि त्याच्यावर तुम्ही लिंबू आणि घी हे जेव्हा घेताय, त्या डालमध्ये पालक सुद्धा टाकलं, तर हे उत्तम तुमचं प्रोटीन आहे. एग्स, अंडी तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता. चिकन तुम्ही जेवणात किंवा रात्रीच्या लंचमध्ये घेऊ शकता. तर जेव्हा तुम्ही 30 ग्राम प्रोटीन घेताय, रोज नाही घ्यायचं आहे अर्थात, तर जेव्हा तुम्ही 30 ग्राम प्रोटीन घेताय प्रत्येक जेवणात, तेव्हा आपोआपच तुमचं भूक हंगर कमी होते आणि तुमचे मसल्स वाढायला आणि तुमची फॅट बनवायला मदत होते. थर्ड आहे वॉक 1 hour पर डे. वॉकिंग इज अंडररेटेड बट पॉवरफुल. त्याचे बेनिफिट काय आहेत? जेव्हा तुम्ही 1 तास रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालताय, त्याच्यामुळे तर ते चालायचं कसं आहे, म्हणजे फॅट बर्न होण्यासाठी फास्ट चालायचं आहे. त्या चालल्यामधून तुमचा फॅट बर्न होतं, तुमचा स्ट्रेस कमी होतो आणि तुमचं हार्टचं हेल्थ सुद्धा सुधारतं. मग अगदी तुम्हाला 1 तास नाही तर तुम्ही 30 मिनिटं सुद्धा वॉकिंग करू शकता. पण न विसरता सकाळी किंवा संध्याकाळी 30 मिनिटं वॉकिंग करायचं आहे. नेक्स्ट आहे फ्रुट्स अँड स्नॅक्स. स्नॅक्स टाइम इज स्नॅक्स टाइम म्हणजे जंक नाही. स्नॅक्स टाइम मध्ये तुम्ही काय खायचं आहे? फ्रुट्स खायचे आहेत. मग तुम्ही तिथे प्रोटीन सुद्धा खाऊ शकता. तुम्ही रोस्टेड चना, रोस्टेड शेंगदाणा, नट्स, ड्राय फ्रुट्स हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. शेंगदाण्याची चिक्की घेऊ शकता आणि फ्रुट्स घेऊ शकता. त्याच्यामध्ये काय असतं, फ्रुट्समध्ये नॅचरल शुगर असते, फायबर रिच असतं आणि क्रेव्हिंग कंट्रोल होतं. मग आपण नाश्त्यात काय घेतो? चहा बिस्किट. तर बिस्किट हेल्दी आहे का? नाही. बिस्किटमध्ये मैदा असतो. ते मैद्याचे पदार्थ जेव्हा तुम्ही खाताय, तर ते पचवायला आतड्यांना वेळ लागतो आणि ते आतड्यांना जाऊन चिपकतात. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढायला मदत होते. तर आपण आजपासून
बिस्किटला रिप्लेस करूया फ्रुट्सने आणि हेल्दी प्रोटीनने. नंतर आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग. तुम्हाला रोज नाही, पण तुम्ही आठवड्यातून 4 दिवस किंवा आठवड्यातून 5 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं महत्वाचं आहे फॅट लॉससाठी. स्ट्रेंथ ट्रेनिंग ते जेव्हा तुम्ही करताय तेव्हा तुमचे मसल्स गेन होतात आणि मेटाबॉलिझम सुधारायला मदत होते आणि तुमचं बॉडीचा टोन सुद्धा सुधारायला मदत होतो. रोज शक्य नाही, आठवड्यातून 3 दिवस तरी करा, पण स्ट्रेंथ ट्रेनिंग 20 मिनिटासाठी तुम्ही करायला पाहिजे. वेगीज व्हेजिटेबल्स ॲट एव्हरी मील. हाफ प्लेट व्हेजीज इज इक्वल टू हाफ प्रॉब्लेम सॉल्व्ड. आपल्या आहारामध्ये भाज्यांचं आपण काय करतो, आपण भात जास्त खातो किंवा आपण भाजी कमी खातो किंवा चपाती जास्त खातो आणि भाजी कमी खातो, भाजी असं लावून लावून खातो, पण तसं नाही करायचंय. आपली चपातीच्या मानाने आपली भाजी किंवा भाताच्या मानाने आपली भाजी, जरी तुम्ही दाल राईस खाताय तरी भाजी त्याच्यासोबत घ्यायला हवी. भाज्यांमुळे काय भाज्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि त्याच्यामुळे आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि त्याच्यामध्ये कॅलरीज लो असतात आणि न्यूट्रिशन जास्त प्रमाणात असतात. तर आपल्या आहारामध्ये ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स असायलाच हवेत. स्लीप 7 to 9. 7 ते 9 तासाची झोप तर शक्य नाही आहे, पण 5 तास जरी तुम्ही व्यवस्थित झोपलात ना, तरी तुमची प्रॉपर स्लीप असेल तर तुमचं वेट गेन नाही होत. आणि मग त्याच्यामध्ये तुमचे हार्मोन्स बॅलन्स होतात, तुमचं फॅट लॉस सुद्धा फास्ट होतं आणि तुमचं क्रेविंग सुद्धा कंट्रोलमध्ये येतं. नाईट स्क्रोलिंग आजपासून बंद करूयात आणि आपण 5 ते 6 तास शांत झोपूयात. लिमिट आउटडोर डायनिंग. बाहेरचं खाणं म्हणजे हिडन कॅलरीज. त्याच्यामध्ये काय असतं ते तर रिफाईंड तेलामध्ये बनवलेलं असतं आणि रिफाईंड तेल आपल्या बॉडीसाठी खूप म्हणजे खूप घातक आहे. रिफाईंड तेल फक्त आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढवतं. आणि तुम्हाला माहिती आहे का ते कोणतं तेल, पामोलिन तेल वापरतात की कोणतं तेल वापरतात? तेव्हा आपण घरातलं जेवण जर बनवतोय आपण, तर आपण म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण कोणतं तेल आरोग्याला योग्य आहे तेच तेल आपण वापरू. आणि बाहेरच्या खाण्यामध्ये शुगर ओव्हरलोड असतं. त्याच्यामुळे अगदीच नाही खायचंय का? आठवड्यातून एखाद्या दिवशी, महिन्यातून एखाद्या दिवशी ठीक आहे. पण रोज रोज बाहेरचं खाणं मात्र बंद करा. रिड्यूस स्ट्रेस. स्ट्रेस इज इक्वल टू फॅट स्टोरेज हार्मोन. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेस वाढतो ना, तेव्हा आपण स्ट्रेसमध्ये किती खातो ते पण आपल्याला कळत नाही. मग स्ट्रेसमध्ये आपण टीव्ही पाहताना जेवतो तर किती खातो आपल्याला ते कळत नाहीये. तर हा जर स्ट्रेस तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलात तर तुमचा बेली फॅट नक्कीच कमी व्हायला मदत होईल. तुम्हाला झोपही शांत येईल आणि तुमचे हार्मोन्स सुद्धा बॅलन्स राहतील. मग तुम्ही ते स्ट्रेस रिलीज करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता, तुम्ही योगा करू शकता किंवा अगदीच नाही तर तुम्ही डीप ब्रीदिंग एक्सरसाइज सुद्धा करू शकता. आपल्याला स्लिम व्हायचंय, पण आपल्याला लाईफही एन्जॉय करायचंय. मग एक्स्ट्रीम डाएटिंग नाही, स्मार्ट हॅबिट बदलूया ना आपण. कन्सिस्टन्सी इज द रिअल सिक्रेट. जर तुम्हाला आपण आहारामध्ये आपल्या म्हणजे लाईफस्टाईलमध्ये थोडे थोडे हे चेंजेस जरी केलेत ना, तरी आपण फिट राहू, फाईन राहू आणि आपण 20 वर्ष तरुण दिसायला आपल्याला मदत होईल. स्टे हेल्दी, स्टे फिट, बिकॉज यू डिझर्व टू लुक 20 years younger अँड दॅट इज ऑल्सो नॅचरली. सर, तुम्हाला अशाच आणखी माहिती, हेल्दी टिप्स हव्या पाहिजे असतील तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ते आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर सुद्धा करा आणि तुम्हाला आणखी कशाविषयी जाणून घ्यायचे ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सो थँक्यू एव्हरीवन.